हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी। तर हे बघा, त्यासाठी हे कारली घेतलेली आहेत आणि कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कट करून घ्यायची आहेत आणि मीठ लावून 1 तासासाठी मी असेच ठेवलेले होते आणि 1 तासानंतर व्यवस्थित अशी हाताने कुस्करून चांगली घ्यायची आहेत, असे मऊ करून घ्यायचे आहेत। आधीच मीठ टाकल्यामुळे आधीच मऊ झालेले असतात आणि असे चोळून घेतले की व्यवस्थित असं पाणी निघून जातं। पाणी निघून गेल्यामुळे मुलं व्यवस्थित असा कडूपणा निघून जातो, त्यामुळे मुलं खातात। म्हणून अशा पद्धतीने केलं की कारलं कडू लागत नाही। आता हे बघा, व्यवस्थित असं सगळं पाणी काढून घ्यायचं यामधलं। हे पाणी राहिलं ना तर कडूपणा राहतो, म्हणून मग मुलं खात नाहीत। त्यामुळे मी ह्या पद्धतीने करते, मग मुलं व्यवस्थित अशी खाऊन घेतात भाजी ही। आता पिळल्याच्या नंतर व्यवस्थित असं घट्ट पिळून घ्यायचं आहे, त्यानंतर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, असं सगळं व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे हे सर्व कारलं आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। कमीत कमी 5 मिनटं बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता भाजून झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तीच कढई गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसवर गरम झाली कढई की त्यावर तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की एक मोठ्या आकाराचा कांदा उभा उभा असा कट करून घ्यायचा आहे आणि ते तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तो कांदा। याच्यामध्ये थोडा जास्त कांदा टाकला ना की कडवटपणा पण कमी येतो आणि मग मुलांना थोडा कांदा थोडं कारलं असं खायला बरं वाटतं। आणि 3 कमी तिखटवाल्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्याही याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। कांदा छान परतायचा आहे आणि वरून कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता पण छान परतून घ्यायचा। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा असा टोमॅटो घ्यायचा आहे आणि बारीक कट करून घ्यायचा आहे तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं कांदा टोमॅटो असा परतून घ्यायचा आहे, छान प्रकारे मऊ करून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने छान करायचं आहे मऊ। आणि आता पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आहे, कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे, पाव चमचा हिंग टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान प्रकारे। आणि नंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे। आता व्यवस्थित परतून घ्यायचं याला आणि परतून झाल्याच्या नंतर आता हे आपण कारलं भाजून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा, आता व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कारलं करा तुम्ही, अगदी कडू लागणार नाही, नक्कीच मी सांगते तुम्हाला। अशा पद्धतीने करा, पाणी वगैरे काढलं, भाजून घेतलं की व्यवस्थित असं कडवटपणा निघून जातो। आता हे बघा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ कमी टाकायचं आहे कारण पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे पाणी काढून घेण्यासाठी। आता मीठ टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर परत परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे शिजण्यासाठी। आता 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, हलवून घ्यायचं आहे। ह्या भिडाच्या कढईमध्ये चवीला खूप छान लागते ही भाजी। हे बघा, झालेली आहे भाजी ही। आता वरून खूप सारी अशी कोथिंबीर भरभरायची आहे। हे बघा, झाली आहे रेडी, खाण्यासाठी तयार आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। हे बघा, आता ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता। हे बघा, अशी टम्म फुगणारी चपाती त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो। हे बघा, छान अशी चपाती घ्यायची आहे। आता ताट रेडी आहे। आता बघा, साईडला लोणचं, भाजी आणि चपाती खूप छान लागते। सकाळचा नाश्ता हा एकदम छान आहे। तर चला, वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत, तर बाय।